नमस्कार मित्रांनो, आपण आज बघत असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये रोज नवीन नवीन प्रकरण समोर येतं मित्रांनो. मित्रांनो, अशोक खरात एक भोंदूबाबा, ते स्वतःला एक स्वयंघोषित कॅप्टन म्हणून घ्यायचा. त्यांचे एक भोंदूगिरीचे प्रकरण समोर आल्यापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जर बघत असेल तर 4-2 दिवसाला एक भोंदूगिरीचीच पूर्ण चर्चा चालू आहे आणि एक एक वेगवेगळे प्रकरण समोर समोर येतं. मित्रांनो, आपण जर बघितलं तर या नाशिकच्या भोंदूबाबा खरात नाही, जे काही काही मोठ्या सेलिब्रिटी असतील, मोठमोठे पैसेवाले असतील, उद्योगपती असतील किंवा राजकारणी असतील, या लोकांनाच जास्त करून फसवलेलं आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं तर सर्वसाधारण लोक त्या ठिकाणी क्वालिटी एकदम हाय प्रोफाईल लोक त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. मित्रांनो, आपल्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकण तर या स्वतः त्यांना त्या गुरु मानतात आणि त्यांचे एक पाय धुत असताना त्यांचं एक पाय धुतल्यानंतर आपल्या मखमली शालूनं त्यांचे ते पाय साफ करतात. कुठंतरी त्यांचे एक पाठीमागं छत्री घेऊन धावतात आणि एक अंधश्रद्धेला जर वाटलं खतपाणी घालण्याचं काम तर या राजकारण्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात केलेले. कारण या भोंदू अशोक खरातबरोबर जर बघितलं आपण तर या राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, महिला आयोगाचे अध्यक्ष असतील आणि कित्येक अशा नेत्यांचे फोटो त्याबरोबर आहे. मित्रांनो, एक मला सांगा, एक महिला आयोगाचे अध्यक्ष आहे ते रुपालीबाई चाकणकर, यांचं एक पद होतं महिला आयोगाचं. म्हणजे महिलांना एक कुठं जरी त्यांच्यावर अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल तर त्यांना एक न्याय देण्याचं काम या महिला आयोगाच्या अध्यक्षाचे असतात. आणि स्वतः या महिला आयोगाच्या अध्यक्षा तर या प्रकरणामध्ये जर भोंदूबाबाच्या संपर्कात असेल, भोंदूबाबाच्या त्या एक मोठ्या प्रमाणात अनुयायी होत्या आणि त्यांचंच अनुकरण एक सर्वसाधारण महिलांचे मग काय चुकी. मित्रांनो, महिलांना असं वाटेल एक महिला आयोगाचे अध्यक्ष जर एवढा विश्वास त्या बाबावर जर ठेवते तर सर्वसामान्य महिलांचं एक साहजिकच आहे की त्यांच्यावर विश्वास ठेवणं. मित्रांनो, असेच नाही तर बरेच मोठमोठे प्रकरण आज आपण भोंदूबाबाचे बघतो. त्या भोंदूबाबांना पाथर्डी असेल, नाशिक असेल, नगरसारख्या ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात संपत्ती कमवून ठेवलेली. आणि मित्रांनो, मला सांगा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा एक जीवनभर त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे एक जनक म्हणून आपण ते डॉक्टर पानसरे यांना म्हणून ओळखतो. नरेंद्र दाभोळकर असतील, जीवनभर त्यांनी त्यांच्यासाठी काम केलं. पण ते हयात असताना, ते जिवंत असताना कधीही त्या एका अनिष्टचा कायदा झाला नाही. आणि ते गेल्यानंतर डिसेंबर 2013 हा कायदा अंमलात आला आणि हे कायदा अंमलात विधिमंडळात संमत झाला, ते कायद्यात रूपांतर झालं. आणि हा कायदा करण्यासाठी कोण असतात, हे राजकारण्यांनी विधानसभेमध्ये हा कायदा मंजूर केला. मग मला सांगा, या राजकारण्यांची यांना खतपाणी घालण्याचं काम केलेलं आहे. नागपूरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा गेला, त्याच्यात ते सुनील तटकरे असतील, आपले शिंदेसाहेब असतील किंवा अनेक राजकारणी त्या ठिकाणी असतात मित्रांनो. आणि हा एक अंधश्रद्धाच एक म्हणजे अंधश्रद्धाच एक भक्तांना दाखवत होता आणि त्या माध्यमातून या अंधश्रद्धा या भोंदूबाबाच्या माध्यमातून उफळे गेलेले. मित्रांनो, आपण जर बघितलं असेल, तो रात्रीच्या टेमाला साप काढायचा, तो साप कशाचा निवळ कागदाचा लगदा होता आणि त्यापासून तो साप बनवून ते एक रिमोटच्या माध्यमातून येत होता. मग मला एक विचार करायचा की एक जे काही मोठमोठी एक ते पूर्ण शिकल्या सवरलेले लोक होते, हे ते बाबाकडे जायचे, बाबावर विश्वास ठेवायचे आणि तो रात्रीच्या टेमाला साप काढायचा, दिवसा काढत नव्हता. मग यांच्या लक्षात यायला पाहिजे की हा जो बाबा साप काढतो, नाक काढतो, मग रात्रीच का काढतो, तो रिमोटवर चलतो, लोकांना भीती दाखवतो की परत त्या बाबाचे पुन्हा ऐकण्यात आलं की मी स्वर्गात जातो, स्वर्गातून येतो, परत एखाद्या महिलेला म्हणायचो तू माझी राधा आहे, मी तुझा कृष्ण आहे, आपलं मागच्या जन्मातलं काय नातं होतं. मग एवढं जर अंधश्रद्धांजवळ शिकलेले लोक जर त्यांच्याच बळी पडतात तर सर्वसाधारण लोकांना मित्रांनो नाव ठेवून काही फायदा होणार नाही. आज अशोक बाबांनी जी करोडोची माया जमवलेली, मुलाच्या नावावर त्यांनी 100 कोटीची प्रॉपर्टी जमवलेली, स्वतः आहे त्याचं फार्म हाऊस जर बघितलं मित्रांनो नाशिकचं तर 13-14 कोटीचं रुपये त्याचं एक ते फार्म हाऊस बघता, एवढं मोठं घर. मग मला एक सांगा, त्या ठिकाणी एक जे एक आपण ईडी असेल, सीबीआय असेल किंवा राजकारण्यांनी साहजिकच एक एक भोंदू महाराज आहे, मग भोंदू महाराजाकडे एवढी संपत्ती कशी येते, त्या ठिकाणी सुद्धा एक लक्ष जायला पाहिजे होतं. पण मित्रांनो, एवढी संपत्ती त्या बाबांनी कमवली, तोपर्यंत कुठल्याही एखाद्या नेत्याचा असेल की किंवा कोणाचं काही असेल तर त्यांच्याकडे लक्ष केलं नाही. मित्रांनो, आपण जर बघत असेल, एखादा सर्वसामान्य नोकर हा 12-12 तास ड्युटी करून जर त्याचं 13-14 लाख रुपये जर उत्पन्न होतं असेल तर ते आपण इन्कम टॅक्स त्या माणसाला द्यावं लागतं मित्रांनो. आणि या भोंदूबाबांनी करोडची संपत्ती जमवून सुद्धा त्याच्यावर कुठल्याही काही हे नाही. आता आपण जर बघितलं, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर नेहमी त्यांच्या संपर्कात असायच्यात.
राज्याचे उपमुख्यमंत्री नेहमी संपर्कात, केसरकर असतील. आणि परत पुन्हा एक ऐकण्यात आलं की आपली जी हाताची अनामिका असते, आता ते एक समोर अमावस्याला कापलं म्हणून शनी, असे बऱ्याच आपण मीडियाच्या माध्यमातून याच्यातून ऐकतोय की रुपालीताई चाकणकरनी स्वतः हाताची एक करंगळी कुठतरी कापून घेतलेली, किंवा सुनील तटकरे असतील की सेम तारखेला सेम डेटला समोर अमावस्याला त्यांनी त्या हाताच्या जखमा ते असेल. मग आता त्यांतून काहीतरी भोंदूगिरीचंच हा प्रकरण असेल पाहिजे. कदाचित त्यांनी बाबांना सांगितलं असेल, बाबांनी, की या दोघांनी की तुम्हाला मी मोठ्या पदावर नेऊन घालतो, तुम्ही असं करा तसं करा, पूजापाठ हवन वगैरे काहीतरी त्यांचे करून मित्रांनो, आपण जर बघितले ते आपल्या महाराष्ट्र एक साधू संतांची भूमी आहे. एकनाथ महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, नामदेव महाराज असतील, शेगावचे गजानन बाबा आहे, श्री स्वामी समर्थ आहे, असे कितीतरी महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. पण त्यांनी या भोंदूगिरीला कुठं खत पाणी घातले नाही, कुठं दगडपूजाला त्यांनी महत्त्व दिले नाही तुकाराम महाराजांनी. मग मला सांगा, एवढ्या मोठ्या संतांनी भोंदूगिरीला जर महत्त्व दिलं नाही, तर आपल्या मनात एक साहजिकच विचार पाहिजे, या कलियुगातले हे सारे हे भोंदडू बाबा प्रत्येक आता रोज नवीन एक कारनामे पुढे येऊ राहिले त्यांचे. मग आपण त्यांच्यावर कसा विश्वास ठेवला पाहिजे? आपल्या एवढ्या साधू संतांनी जर ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज यांनी जर भोंदूगिरीला पण महत्त्व दिलं नाही, तर आपण कसं महत्त्व त्या ठिकाणी द्यायला पाहिजे? आणि मला जर वाटतं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा आहे, जो कायदा गेला 2000 डिसेंबरमध्ये, त्या कायद्याला एक म्हणजे काय म्हणता येईल त्यांना, की त्याच्या विरोधात या लोकांनी काम केलेलं आहे. त्यामुळे जे जे या बाबाच्या संपर्कात होते, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे, आणि यांच्याकडून सुद्धा आता चौकशी व्हायला पाहिजे. आता मित्रांनो, आपण जर बघितलं, सुनील तटकरे साहेब म्हणतात या बाबांना लवकरात लवकर फाशी द्या. फाशी कशाला द्यायची? फाशी दिल्यानंतर त्यांचे तुमच्यासारख्यांचे मोठमोठे लोक कोण होते? आता ते पोलीस कस्टडीत गेल्यावर त्यांचे कोण वेगवेगळे पोलीस लोक वकाल करून घेतील, तुमच्या संपर्कात कोण होतं, काय होतं, कोण तुम्हाला म्हणजे कोणाच्या घरी तुम्ही जात होतात, असे वेगवेगळे पुरावे समोर येतील. म्हणून त्या माणसाला म्हणतात की लवकरात लवकर फाशी द्या. त्याला फाशी कशी देतात? आजमल कसं असेल, त्याला आपण कितीतरी दिवसांना एवढा मोठा त्याला मुंबईच्या 16/9/11 जो हमला झाला होता, त्याच्यानंतर कितीतरी दिवसांना आपण त्या माणसाला फाशी दिली होती. हो द्या ना, या अशोक खराच्या भोंदूबाबाच्या तोंडातून काय काय वदल्या जातं ते वधू द्या, आणि त्यानंतर त्याला तर फाशी व्हायलाच पाहिजे, असं सर्वसामान्यांचं सुद्धा मत आहे. कारण असेच भोंदू त्यानंतर मग होणार नाही. तसंच मित्रांनो, आपण जर बघितलं, आता एक संगमनेरमध्ये कुठं वडगाव म्हणून एक दत्त मंदिर आहे, त्या ठिकाणी एक दत्तधाम सरकार म्हणून एक बाबा आहे. ते बाबा की आपण आता मीडियाच्या माध्यमातून बघतो की कोणताही दुर्धर असा आधार असेल, कोणताही कॅन्सरसारखा मोठा आजार असेल, मित्रांनो, कॅन्सरवर आज जगात हे उपचार नाही आहे, जगात औषध नाही आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर अजून जगातसुद्धा शोध लागला नाही आहे. मित्रांनो, कोणताही शोध लागला तर आपण इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अमेरिका वगैरे तिकडं शोध लागला जातो, त्यानंतर आपण त्याचं अनुकरण करतो. आणि या भोंदूबाबांनी असं आता याच्यावर काहीतरी एक छुछा मंत्राच्या यांनीच आपण तो अशांची पूर्ण माहिती सरकार दरबारी दप्तरी त्याची नोंद असायला पाहिजे की किती बाबात आहे. आपल्या जर खरोखर जर महाराज असेल मित्रांनो, एक आपण बघतो फक्त एक संन्यासी लोक आहेत, तर त्यांच्यावर सुद्धा आता त्यांच्याकडे वाढण्याचा आपला दृष्टिकोन बदललेला आहे मित्रांनो. आज जर बघत असेल तर जेव्हा खराब बाबाचं प्रकरण 1 महिन्यापासून समोर आलं, तेव्हापासून मित्रांनो आता तुम्ही एक विचार करा, तुम्ही जर रोड झेलत असेल तर तुम्हाला भगव्या कपड्यातील एखादाही भोंदूबाबा आतापर्यंत दिसला नाही, किंवा एखाद्या गलीला ते छुछा करणारे असतात किंवा ज्योतिषी असतात. मला तर आतापर्यंत या महिन्यात ज्योतिषी दिसला नाही, आणि भोंदूबाबाही दिसला नाही, आणि भगव्या कपड्यावाला कुठला एखादा कोणी गल्लीना वगैरे मागताना सुद्धा दिसला नाही. कारण काही करून संन्यासी असतात, ते कुठेतरी मागून पोट भरत असतात, त्यांच्यावर सुद्धा एक मोठी गदा आलेली आहे. कानपुराची टी चॅनलच्या माध्यमातून बघितलं की सिन्नर तालुक्यामध्ये काही एका दोन भोंदूबाबांनी कुठल्या तरी एका महिलेला काहीतरी फसवणूक केली 5,000 रुपयाची, आणि ते 5,000 रुपये गेल्यानंतर त्या महिलेला एका सिद्धीवर आले, त्यांनी कुठं जे काही शेजारी माणसं सांगितली अशा 2 महाराजांनी मला फसवणूक केली आणि 5,000 रुपये गेलो. तेव्हा त्या भोंदूबाबाला धरलं गेलं, आणि त्या भोंदूबाबाला नागरिकांनी शोभ दिलेला आहे. असाच शोभ जर या भोंदूगिरीला जर बसला तर निश्चितच याच्यावर आळा आल्याशिवाय